दिवसाची सुरुवात बरोबर एक तरुण एक व्यवसाय लहानसा करत असतो, जे रोजच्या जीवनासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याचं एक छोटंसं लहानसं त्याचं दुकान असतं. आणि तो एका बाजाराच्या ठिकाणी त्याचं दुकान असतं आणि तो त्याचा व्यवसाय करत असतो. परंतु तो नेहमी चिंता करायचा, तो नेहमी चिंतेमध्ये असायचा. कोणी त्याला बोललं तरी मग त्याचा दिवसभर तो विचार करत राहायचा, रोजचा हिशोब करायचा. आज ठीक झालं, मग उद्या काय होईल, उद्या धंदा होईल की नाही, उद्या माझ्या वस्तू विकल्या जातील की नाही, मग मला तोटा होईल, मग पुढे मला कोण पैसे देतील, मग मी कसं घर चालवेन. आणि ह्याचे सतत त्याची चिंता ती मनामध्ये असायची. कोणी त्याला बोललं गिऱ्हाईक तरी तो ते मनामध्ये ठेवायचा. आणि मग आता ते व्यक्ती माझ्याकडे परत येईल का, मग दुसऱ्या व्यक्तींना ते कळलं तर काय होईल. आणि अशा प्रकारे तो विचार करत राहायचा. आणि रात्रीसुद्धा त्याला झोप यायची नाही. रात्रीसुद्धा तो बिछाण्यावर हा विचार करत राहायचा. आणि एक दिवस काम करत असताना त्याला चक्कर येते आणि चक्कर येऊन तो खाली पडतो. त्याच्या आजूबाजूचे सगळे जाऊन त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जातात. आणि डॉक्टर त्याला सांगतात की तुझा आजार जो आहे हा मानसिक आजार आहे. तू एक काम कर, मी तुला एक गावाबाहेर एक संत माणूस आहे, तर संत माणसाकडे जा आणि तो तुला मार्गदर्शन करेल. त्याचं ऐक तो काय सांगतो आणि त्याच्याप्रमाणे तू तुझं जीवन जगायला शिक. आणि मग हा तरुण दुसऱ्या दिवशी त्या गावाबाहेर जातो आणि त्या संत माणसाला भेटायला जातो. सर्व काही तर भडबड भडबड आपलं तो सतत काहीतरी त्याला सांगत असतो, माझं असं झालं, माझं तसं झालं, लोक असे आहेत, लोक तसे आहेत. आणि तो त्या संत माणसाला सांगायला सुरुवात करतो. आणि तो संत माणूस एकदम शांत राहून सर्व काही ऐकत असतो. आणि सर्व त्याचं ऐकल्यानंतर तो संत त्याला सांगतो की चल आपण आता त्या डोंगरावर आपल्याला जायचं आहे. आणि एक त्याला मोठी टोपली देतो आणि ती टोपली तू घेऊन जायचं आहे. आणि रस्त्यामध्ये एखादा मोठा दगड दिसला तर तू असा विचार करायचा की हा माणूस आहे, ह्यांनी मला फसवलं होतं. आणि तो दगड तू उचलून टोपलीमध्ये ठेवायचा. आणि असं काय काय तुझ्या चिंता असतील, जाता जाता तू तो एक दगड उचलायचा आणि त्या चिंता समजून ते टोपलीमध्ये टाकायचं आणि पुढे निघायचं. आणि त्याप्रमाणे तो तरुण निघतो. पुढे एक त्याला मोठा दगड दिसतो. तो विचार करतो, अरे हाच तो ज्या माणसाने मला फसवलं होतं आणि तो माणूस त्या माणसामुळे माझा व्यवसायामध्ये मला तोटा झाला. आणि तो दगड उचलतो, टोपलीत घालतो. पुढे गेल्यानंतर त्याला असं वाटतं, अरे हां, मला धंद्यामध्ये तोटा झालेला, पण आता मी कसं काय करू, ही बघ मला ही चिंता आहे. तो दगड उचलतो आणि टोपलीत टाकतो. असे करत करत त्याची टोपली हळूहळू भरायला लागते आणि ती जड होते. आणि जड झाल्यावर त्याला चालता येत नाही. एक वेळ अशी येते की त्याला एक पाऊलसुद्धा पुढे टाकता येत नाही आणि तो खाली पडून जातो. आणि शेवटी संत येऊन सांगतो की काय झालं, आता तू काय करू शकतो. आपल्याला डोंगरावर तर जायचं आहे, मग आता तू काय करशील. आणि मग त्या तरुणाने सांगितलं, जर मला डोंगरावर जायचं असेल तर हे टोपलीतले सगळे दगड मला फेकून द्यावे लागतील, तरच मी डोंगरावर जाऊ शकेन. त्या संत माणसाने त्याला सांगितलं, आयुष्याचं सुद्धा असंच आहे. तुझ्या चिंता ज्या आहेत, तुझी दगदग आहे, तुझी काळजी जी आहे, ही तुझ्या मनामध्ये इतकी भरून गेलेली आहे की तुला पुढे जीवनामध्ये जाण्यासाठी ह्या सर्व गोष्टी तुला अडथळा निर्माण करत आहेत. देवाने आपल्याला खूप सुंदर जीवन दिलेलं आहे, त्याचा उपभोग करायला घे. आपण ज्यावेळेस चिंतेत असतो त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर, आपल्या कामावर, आपल्या शरीरावर, आपल्या मनावर होतो. आणि ह्या गोष्टींमुळे आपलं जीवन जे आहे हे आपण नीट प्रकारे चालवू शकत नाही. नको असलेले ओझे आपल्याला टाकून द्यायचे आहेत. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जेवताना फक्त जेवणाचाच विचार करा. ते जे जेवण घेत आहे आपण त्याची चव घेण्याचा प्रयत्न करा. जेवताना दुसरे विचार मनामध्ये आणू नका. त्या जेवणाचाच चव घ्या, उपभोग घ्या. कुटुंबासोबत ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस कुटुंबाचाच विचार करा. कुटुंबासोबतच तो आनंद घ्या. कुटुंबाला तुमची जी उपस्थिती आहे त्यामधून त्यांना आनंद द्या. त्यांचं ऐका
आणि ते जे सांगतात त्याच्यामध्ये तुम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करा. देवाने आम्हाला खूप सुंदर आयुष्य दिलेलं आहे, त्याचा आनंद घ्यायला शिका आणि त्याच्या इच्छेनुसार आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनातलं नको असलेलं जे ओझं आहे, जे जुने विचार आहे, जे काही पूर्वीच्या जीवनातील ज्या गोष्टी आहेत त्याचा आता काहीही उपयोग नाही आहे, ते टाकून देण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जात राहा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिपाईकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 6 आणि 7 वचनं. फिलिपियन्स चॅप्टर 4 अँड वर्स 6 अँड 7. कशाचीही काळजी करू नका, तर प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे मने ख्रिस्त येशूमध्ये राखेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.